नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता वेध लागलेत ते आपल्या सर्वांच्या लाडक्या उत्सवाचे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचे. 20 मार्च 2026ला हा मोठा दिवस आहे. स्वामी महाराज जन्माला आले नाहीत तर ते प्रकट झाले होते, हे आपल्याला माहितीच आहे. बरेच जण विचारतात, ताई स्वामींची सेवा तर आम्ही नेहमीच करतो, मग या काळातच काय करायची? तर बघा, प्रकट दिनापर्यंतचा जो काळ असतो ना, त्या काळात स्वामी तत्व आणि दत्त तत्व हे ब्रह्मांडात खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतं. या काळात तुम्ही केलेली छोटीशी सेवा सुद्धा 100% फलित होते. तुमचे प्रश्न काहीही असू द्या, लग्नाचे असोत, संतान प्राप्तीचे असोत, नोकरीचे असोत किंवा अगदी अशक्य वाटणारी गोष्ट असो, स्वामींच्या या दरबारात सगळं शक्य आहे. आज आपण याच विशेष सेवेबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती घेऊन सेवा करू नका. आता तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण सेवा कोणती करायची ते जाणून घेऊ. आता मुख्य सेवा काय आहे, तर आपल्याला काय करायचे आहे, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण. हा ग्रंथ म्हणजे एक दिव्य शक्ती आहे. यात 1 ते 21 अध्याय आहेत. आपल्याला उद्या 28 फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू करायची आहे. ती 20 मार्चपर्यंत म्हणजेच बरोबर 21 दिवस ही सेवा चालणार आहे. आता पारायण म्हणजे काय, तर रोज एका बैठकीत एका वेळेत बसून 1 ते 21 वाचने म्हणजे एक पारायण असे आपल्याला 21 दिवसात 21 पाठ करायचे आहेत. ज्यांना 21 दिवस शक्य नाहीत त्यांनी 11 दिवस करा, पण सेवा मनापासून करा. आता काही माझ्या ताईंना प्रश्न पडेल की आम्हाला 1.5-2 तास सलग बसायला वेळ नाही, मग आम्ही काय करायचं? तर तुमच्यासाठी सुद्धा पर्याय आहे. तुम्ही रोज 7 अध्याय वाचा, म्हणजे 3 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होईल आणि 21 दिवसात 7 पारायण होतील. स्वामींना तुमची ओढ महत्त्वाची आहे. तुम्ही किती वेळ बसता त्यापेक्षा किती श्रद्धेने वाचता हे महत्त्वाचं. ज्यांना वाचन येत नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा रोज 11 माळी जप करावा. ही सुद्धा तितकीच प्रभावी सेवा आहे. तसेच तुम्ही रोज 11 वेळा तारक मंत्रांची सेवा देखील 21 दिवस 11 दिवस करू शकता. आता सेवा सुरू करताना प्रथम पहिल्या दिवशी संकल्प नक्की सोडा. संकल्प म्हणजे काय, तर स्वामींसमोर हातात पाणी, अक्षदा, फूल, हळदी कुंकू घेऊन आपलं नाव, गोत्र उच्चारायचं आणि आपली इच्छा सांगायची की महाराज, मी माझ्या या कामासाठी 21 दिवस तुमची ही सेवा करणार आहे. ती पूर्ण करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. जर तुम्हाला काही इच्छा नसेल तर फक्त आपल्याला पुण्याईचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी ही सेवा करा. आता बघा, पूजेसाठी काय करायचं, तर आपल्या देवघरांसमोर एक छान आसन घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज तेच आसन वापरायचं. रोज वेगळं आसन घेऊ नका. बसताना डोकं झाकलेलं असावं, म्हणजेच महिलांनी पदर घ्यावा आणि पुरुषांनी टोपी किंवा रुमाल वापरावा. पूजा मांडणी तुम्हाला जर करता आली नाही तर तुम्ही देवाच्या देवघरांसमोर बसून देखील तुम्ही हे पारायण करू शकता. ज्यांना पूजा मांडणी करायची आहे त्यांनी केली तरी चालेल. बघा, 21 दिवस आपण ही पूजा ठेवू शकत नाही, मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या देवघरांसमोर बसा. देवघरात तुमच्या स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेलच. धूप दीप लावा, पूजा करा, स्वामी समर्थांना मुजरा करा. एका लोट्यात भरून पाणी ठेवा. एका वाटीत खडीसाखर, दूध, फळ असा नैवेद्य तुम्ही रोज दाखवू शकतात. त्यानंतर दिवाबत्ती करून दिवा लावून आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून, महिला असेल तर पदर घ्या, ओढणी घ्या, पुरुष असेल तर टोपी रुमाल डोक्यात घाला आणि तुम्ही एक पाट घेऊन त्यावर तुम्ही ही पोथी ठेवून तुम्ही पारायण करू शकतात. पारायण झाल्यानंतर पोथी पुन्हा तुम्हाला झाकून ठेवायची आहे किंवा तुम्हाला उचलून ठेवायची असेल तर तुमचं वाचन झाल्यावर तुम्ही उचलून ठेवू शकता. वाचन पूर्ण झाल्यावर ते पाणी तीर्थ म्हणून सर्वांनी प्या. त्या पाण्यात खूप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झालेली असते. तसेच प्रसाद देखील सर्वांनी घ्यावा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, घरांमध्ये मांसाहार किंवा इतर नियम. बघा, जो सेवा करतोय त्याने तरी कडकडीने शाकाहार पाळायचाच आहे, म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. जर घरांमध्ये इतरांना नॉनव्हेज बनवून घ्यावं लागत असेल तर तुमची सेवा सकाळीच लवकर उरकवून घ्या आणि मग स्वयंपाकाचं बघा.
मांसाहार करून किंवा घरात बनवून नंतर पोथीला हात लावू नका. ही चूक टाळा. आता ज्यांना घराबाहेर जावं लागतं, कोणाचं लग्न असतं किंवा बाहेरचं जेवण घ्यावं लागतं, त्यांनी काय करायचं? शक्यतो बाहेरचं अन्न टाळा. कारण समोरच्याने ते कशा परिस्थितीत बनवलंय आपल्याला माहीत नसतं. तर खूपच जवळचं लग्न असेल तर जेवण्यापूर्वी 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि मगच जेवा. आई-वडील, सासू-सासरे किंवा स्वामी सेवेकरांच्या घरी तुम्ही अन्नग्रहण करू शकता. तेथे दोष लागत नाही. बघा, जेव्हा मासिक धर्मांची अडचण येते अशा वेळी काय करायचं? तर ते 4-5 दिवस सेवा थांबवा आणि शुद्ध झाल्यावर पुन्हा पुढचे अध्याय सुरू करा. तुमची सेवा 20 मार्च नंतर पूर्ण झाली तर चालेल, पण ती मनापासून पूर्ण करा. तसंच लहान बाळ असलेल्या स्त्रियांनी बाळ रडलं तर त्याला पुन्हा घ्या, हात धुवून सेवेला बसा. स्वामींना सगळं समजतं. तर या 21 दिवसाच्या काळात आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा, छोटीशी रांगोळी काढा, घरातलं वातावरण आनंदी ठेवा. कोणाशीही वाद घालू नका, कारण एका बाजूला तुम्ही सेवा करता आणि दुसऱ्या बाजूला कोणाचं तरी मन दुखावता, तर त्या सेवेचं फळ शून्य मिळतं. अनेकांना वाटतं आम्हाला सेवाचं फळ मिळत नाही, पण आपल्यालाच अशा छोट्या चुका कारणीभूत असतात. 20 मार्चला म्हणजेच प्रकट दिनी या सेवेची सांगता करायची. त्या दिवशी छान पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा, स्वामींची आरती करा आणि जमेल तर एखाद्या गरीबाला किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा तुम्ही लहान मुलांना देखील खाऊ घालू शकता. बघा मंडळी, स्वामी कोणाची सेवा वाया घालवत नाही. योग्य वेळी ते तुम्हाला नक्कीच फळ देतात. तर ही सेवा फक्त ही सेवा फक्त एक विधी नाही, तर तो स्वामींशी जोडलेला जाण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही ही सेवा नक्की करा आणि तुमचे जे काही अनुभव येतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा, कारण तुमच्यामुळे जर कुणी सेवेला लागलं तर त्याचं पुण्य तुम्हालाही मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.